हॅलो. हॅलो, सर्वांना आवाज येतोय का? येतो सर. ओके, ठीक आहे. स्क्रीन दिसते का सर? फक्त तेवढं सांगा मला एकदा. हो सर, दिसलं. ठीक आहे. 1 मिनिट बाकी आहे. आपण लगेचच लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर सर्व विद्यार्थी जॉईन होत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वांनी कमेंट्स थोडा वेळ थांबवायच्या आहेत. आपण पुढे ज्यावेळेस गरज येईल त्यावेळेस तुम्हाला कमेंट्स वगैरे करण्यासाठी सांगणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे, तर 7:10 झालेले आहेत. आपण टॉपिकला सुरुवात करतोय. तर आपला टॉपिक आहे बघा, अभाषिक. त्याच्यामध्ये आपला घटक आहे तर्क व अनुमान, आणि त्यामध्ये त्रिकोण, चौकोन, चौरस, कोन, रेषाखंड व घनाकृती ठोकळे या सर्वांचा आज आपण एकत्रित सराव बघणार आहोत. तर मागच्या 2 लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्रिकोण असेल किंवा चौकोन असेल, चौरस असेल, कोन, रेषाखंड व घनाकृती ठोकळे, तर याची सर्व उदाहरणं तुम्ही पाहिली असतीलच. परंतु आज आपण प्रत्येक टॉपिक पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत. त्यानंतर मग तुम्हाला एक उदाहरण दिलं जाईल आणि तुम्हाला माहिती असेल की एक उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला 72 सेकंद लागतात. पण आज आपण काय करणार आहोत की 30 ते 35 सेकंदामध्ये एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर आपण या प्रश्न प्रकारात काही बघा द्विमितीय आकृत्या बघणार आहोत. त्या दिलेल्या असतात. आकृत्यांमध्ये रेषांनी विविध त्रिकोणी, त्यानंतर चौकोनी भाग तयार केलेले असतात. आकृत्यांमध्ये किती चौकोन, त्रिकोण, चौरस, कोन इत्यादी आहेत हे आपल्याला मोजायचे असतं. बघा, तर काही गोष्टी नीट लक्षात ठेवा. आकृतीतील भागांना क्रमांक दिल्यास मोजणे आपल्याला सोपे जाते, जे तुम्ही मागील लेक्चर्समध्ये सुद्धा पाहिलं आहे. आता योग्य निरीक्षण खूप आवश्यक आहे. आपल्याला जर स्पीड मिळवायचा असेल, पटपट एक्झाम्पल सोडवायचे असतील, तर आपल्याला योग्य निरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला बघा, एक वही व एक पेन सरावासाठी आवश्यक आहे. तुम्ही तुमच्याजवळ एक वही किंवा एक पेन बरोबर ठेवा आणि मी ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगेल किंवा टाइम देईल त्या वेळेस तुम्ही एक्झाम्पल सोडवायचं आहे. आणि आपण आज चॅट बॉक्स तुमचा ऑन ठेवलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कमेंट्स करता येतील आणि एक्झाम्पल्सचे आन्सर्स तुम्हाला द्यायला वेळ दिला जाईल. त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व करेल की कोण किती लवकर पटपट सोडवते हे आपल्याला बघता येईल. ठीक आहे. तर जवळपास विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आपण पहिला टॉपिक सुरू करतोय, तर बघूया. तर पहिला टॉपिक आहे त्रिकोण. मग आता आपल्याला आपल्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी जो प्रश्न येतो बघा, तर त्याच्यामध्ये प्रश्न काय असतो ते नीट लक्षात घ्या. दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे. म्हणजे काय की बघा, आपल्याला काय केलेलं असते की आकृती दिली असते आणि त्याच्यामधील काय करायचं असतं आपल्याला,
त्रिकोण मोजायचे असतात. मग आपण त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतंय बघा. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, की फक्त एक रेष मध्ये काढलेली आहे आणि त्रिकोणाची किती काय काय झालेले आहेत, तर 2 तुकडे पडलेले आहेत. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याला नंबरिंग द्यावी लागेल. मग नंबरिंग देताना आपण काय करणार, इथे म्हणणार 1, पुढे काय म्हणणार आपण 2, येते लक्षात. आणि ह्या दोघांची आपण काय करणार आहोत, 1 + 2 = काय, तर आपल्याला 3 त्रिकोण या आकृतीमध्ये मिळणार आहे. तर आकृतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे की आपल्याला बेसची संख्या मोजायची आहे. कशाची संख्या मोजायची आहे, तर बेसची. त्यानंतर पुढे याच्यासाठी एक सूत्र बनते बघा, n इन ब्रॅकेट n + 1 अपॉन 2. म्हणजेच काय, की लक्षात घ्या की आपल्याकडे जर बेसला आपण काय करत असतो, की त्रिकोणांची संख्या देत असतो. तर ती संख्या दिल्यानंतर आपल्याला तिथे n किती आहेत, तर ते आपल्याला कळणार आहेत. मग आता लक्षात घ्या. गुड इव्हनिंग सर्वांना. ठीक आहे, आता आपण टॉपिक कडे लक्ष देऊया. तर आपल्याला इथे कळतंय की इथे किती त्रिकोण आहेत, 2. बरोबर. नंबरिंग प्रॉपर जमली. इथे आपण ते पण सांगितले बघा, की आकृतीतील भागांना क्रमांक दिल्यास मोजणे काय होते, सोपे जाते. आता हे एक्झाम्पल सोपे आहेत. याच्यानंतर आपण हळूहळू याची लेवल वाढवत जाणार आहोत आणि क्रिटिकल एक्झाम्पल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. येते लक्षात. मग आता तुम्ही वही आणि पेन आपल्या बरोबर ठेवा. तर इथे आपल्या लक्षात येते की इथे किती त्रिकोण आहेत, 2. मग आपली टेक्निक काय सांगते बघा, की ह्या टेक्निक मध्ये आपण n ची व्हॅल्यू किती ठेवतोय बघा, 2 ठेवतोय. येते लक्षात. मग फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, 2 + 1. मग इथे काय होणार आहे, 3. आणि अपॉनला काय येणार बघा तुमचा, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. तर काही मुलांचं म्हणणं आहे की स्क्रीन दिसत नाही, तर आपण थोडीशी हाईट वाढवण्याचा प्रयत्न करू अजून. आता दिसतंय का बघा बरं. ठीक आहे. तर याही पेक्षा आपण अजून थोडीशी हाईट वाढवू शकतो. तर यापेक्षा आपल्याला स्क्रीन जवळ घेता येणार नाही बघा, इथे लक्षात. ठीक आहे. तर ठीक आहे, तुम्हाला जरी दिसत नसेल तर इकडे बघा, डायग्राम जी आहे ती जी आहे तर आपण स्केच पेनने काढून ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे हायलाइट होते, तर ते तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, डायग्राम व्यवस्थित दिसत असेल. तर आपण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की याच्यामध्ये आपल्याला काय मोजायचे आहेत, तर बेस मोजायचे आहेत. मग बेस मोजायचे असल्या काय करावं लागेल, हे बघा, 1, 2, 3 आणि इथे काय येणार आहेत, 4. तर याच्यामध्ये काय होते बघा, किती आलेत, 1, 2, 3 आणि काय आहेत बघा, बेसला काय आलेले आहेत, 4 बेस आलेत. तर आपल्याकडे टेक्निक आहे. तर त्या टेक्निक नुसार आपण काय करणार आहोत, 4 × 5 अपॉन 2 हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार काय होईल, 2 × 1 = 2 अँड 2 × 2 = 4 अँड 5 × 2 = किती होणार आहेत आपल्याकडे, 10. तर एकूण ह्या डायग्राम मध्ये किती ट्रायंगल्स आहेत, 10 ट्रायंगल्स आहेत. किती ट्रायंगल्स आहेत, 10. तर पुढचं एक्झाम्पल जे आहे तर याच टॉपिकवर आहे. तर याचं तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, येते लक्षात. तर ह्या एक्झाम्पलचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मी तुम्हाला थोडा वेळ देईल, 30 सेकंदाचा वेळ देणार आहे आणि तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा. फक्त 30 सेकंद. व्हेरी गुड. अशोक, त्यानंतर सचिन, 21 आन्सर येते बऱ्याच जणांचं. माया, विकास, राजवर्धन, रुपाली, मनीषा. ठीक आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी याचा आन्सर बरोबर येते. तर आपण फास्ट मध्ये एकदा चेक करून घेऊया की तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही. आता लक्षात घ्या बघा, आपण बेस मोजूया. 1, 2, 3, 4, 5 आणि इथं किती आहेत बघा, 6. मग आपण काय करणार आहोत, फक्त 6 × 7 अपॉन काय करणार आहोत, 2. मग काय होईल, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. येते लक्षात. मग यामुळे काय होईल, 7 × 3 = किती उरत आहे, 29.
1. मग आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे? बी. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेला आहे 21 आणि बऱ्याच जणांचा आन्सर सुद्धा काय आलेला आहे? बरोबर आलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट टाईप कडे जाणार आहोत. या टाईप मध्ये मी तुम्हाला पहिलं उदाहरण सांगणार आहे, दुसरं तुम्ही सॉल्व्ह करून मला सांगायचं. येते लक्षात? तर आता लक्ष द्या. बघा ह्या ट्रायंगल मध्ये उभ्या लाईन न देता इथे बघा आडव्या रेषा दिलेल्या आहेत. मग याच्यामध्ये आपण हे कसं मोजणार? आपल्याला फक्त लाईन्स मोजायच्यात बघा. तर मग आपण काय करणार? 1 2 3 आणि इथे किती येणार? 4. तर सिंपल आहे बघा. याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत? तर टोटल एकूण ट्रायंगल किती आहेत? फक्त 4 आहेत. येते लक्षात? हा सोपा प्रकार आहे. नेक्स्ट याचा आन्सर तुम्ही मला सांगायचं आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देणार आहे. याचा आन्सर तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे? तर काही मुलं तर 5 सेकंदामध्ये सुद्धा आन्सर सांगताय. विकास, सोनाली, प्रशांत, मनीषा, रेणुका, निलेश, छान. तर बरेचसे विद्यार्थी खूप क्विक आन्सर देत आहे. छान. तर आपल्याला याच्यामध्ये फक्त लाईन्स मोजायच्या असतात. हे बघा 1 2 3 4 5 6 अँड लास्ट 7. तर लक्षात घ्या याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 लाईन्स आहे. मग याच्यामध्ये टोटल ट्रायंगल्स किती येणार आहेत? 7. किती येणार आहेत? 7. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेतोय बघा की उदाहरण नंबर 6 बघतोय. आता याच्यामध्ये काय झालंय ते नीट लक्षात घ्या की इथे आपण हे दोन्ही प्रकार मिक्स केले. दोन्ही प्रकार काय केले? तिथे मिक्स केले. तर खूप सोपं आहे बघा. याची टेक्निक नंबरिंग प्रॉपर देऊन घेऊया आपण. इथे काय होणार आहे बघा 1 2 आणि 3. इथे पण देऊया आपण 1 2 आणि 3. येते लक्षात? मग आता काय होईल बघा 3 + 2 + 1 काय होईल? 3 + 2 5 5 + 1 किती होतील बघा? 6 म्हणजे 6 होतील. आणि हे परत खालचे पण बघा 3 + 2 + 1 किती होतील? 6. 6 आणि 6 किती त्रिकोण होतील? इथे टोटल त्रिकोण किती होतील? तर 12 त्रिकोण होतील. इथे किती त्रिकोण होतील? 12. शाबाश. खूप मुलं याचा आन्सर कमेंट मध्ये करताय. व्हेरी गुड. तर आता मी तुम्हाला पुन्हा 30 सेकंदाचा वेळ देतोय. तुम्ही मला ह्या ट्रायंगल मध्ये ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? तर 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्यासाठी. व्हेरी गुड. मनीषा, विकास, निलेश, स्वाती, प्रशांत, राजवर्धन, गौडी, निलेश, साई, स्वाती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव घेणं शक्य नाही बघा. तर तुम्ही छान कमेंट्स करताय आणि आन्सर पटपट देताय. तर लक्षात घ्या की हा जो तुमचा स्पीड आहे तो तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी मदत करणार आहे. जो टॉपिक आपल्याला पटकन कव्हर करता येईल आणि पुढच्या एक्झाम्पलला जास्त वेळ मिळेल या पद्धतीने आपल्याला ह्या टॉपिक मध्ये मास्टरी हासिल करायची. म्हणजे काय की आपल्याला ह्या टॉपिक मध्ये खूप स्पीड पकडता आला पाहिजे आणि घाई पण करू नका. व्यवस्थितरित्या आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर खूप छान. तर भरपूर विद्यार्थ्यांनी बघा आन्सर दिलेला आहे. तर आपण एकदा फास्ट मध्ये त्याचा आन्सर किती येते ते आपण बघूया. आता आपण सॉल्व्ह करताना हे बेसिक 1 + 2 वगैरे हे न वापरता आपण काय करूया? पटकन आन्सर कसं काढता येईल हे बघूया. आता लक्षात द्या इथे तुम्ही नंबरिंग करणार 1 2 3 4. प्रत्येक वेळेस नंबरिंग करण्याची सुद्धा गरज नाहीये बघा. मग काय होईल बघा 4 आणि 3 किती होतात? 4 5 6 7 8 9 आणि 10. जर तुम्ही बघत असाल तर इथे पण 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4. येते लक्षात? म्हणजे काय की याच्यामध्ये 10 त्रिकोण आहेत, खालच्यामध्ये 10 त्रिकोण आहेत, पुढच्यामध्ये 10 त्रिकोण आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा किती त्रिकोण आहेत? 10. तर टोटल त्रिकोण किती झालेत बघा? 40. किती झालेत? तर 40. तर खूप विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेले आहेत आणि ते त्यांचे बरोबर आलेले आहेत. ठीक आहे? तर यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. तर आता तुम्हाला व्यवस्थित डायग्राम दिसतील या पद्धतीने आपण करतोय बघा. आता लक्ष द्या 8 नंबरचं जे उदाहरण आहे ते मी तुम्हाला पुन्हा सोडून दाखवणार आहे. तर लक्षात घ्या इथे बेस तुम्ही देणार आहात
1 2 आणि इकडे काय करणार आहात तुम्ही 3. ठीक आहे, तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय तर तुम्ही नंबरिंग तुमच्या लक्षात येत असेल. मग आता इथे काय होईल बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 1 किती होतात 6. खाली त्रिकोण किती झालेत बघा 6 आणि वरती नंबरिंग दिली 1 आणि 2, 2 आणि 1 किती झाले बघा 3. मग 6 आणि 3 किती त्रिकोण झालेत मग इथे तर 9. किती त्रिकोण झालेत 9. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा आन्सर कमेंटमध्ये 8 येते. तर मी तुम्हाला तेच म्हणतोय की तुम्ही थोडीशी घाई करताय. अगोदर एक टॉपिक तुम्ही थोडासा समजून घ्या आणि तो समजल्यानंतर मग तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर इथे बघा काय घाई झाली मुलांकडनं ते नीट लक्षात घ्या. ठीक आहे, तर ह्या ट्रायंगल मध्ये तुम्ही जर बघत असाल तर इथे किती बेस आहेत 1 2 आणि 3. मग यांची ऍडिशन किती होते बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 बरोबर. आणि इथे नंबरिंग दिली 1 आणि 2, 2 आणि 1 किती झाले 3, 6 आणि 3 किती त्रिकोण झालेत मग इथे 9 त्रिकोण झाले. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी मी तुम्हाला 30 सेकंद देतोय आणि आता हे एक्झाम्पल तुम्ही मला सोडून दाखवायचं. ठीक आहे, 30 सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला. हो, आन्सर मध्ये आता व्हॅरिएशन दिसतंय बघा. काहींचा आन्सर 18 येते, काहींचा आन्सर 27 येते, तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा आन्सर 18 येते. ठीक आहे, अजून वेळ देतोय मी. हा, काही 27. ठीक आहे, व्हेरी गुड. बरेचसे मुलं आन्सर देत आहे, पण आन्सर मध्ये थोडंसं व्हॅरिएशन आपल्याला बघायला मिळते की काहींचा आन्सर हा आता बऱ्यापैकी आन्सर 27 येते. ठीक आहे, तर वेळ संपलाय मित्रांनो. तर तुम्ही छान आन्सर देताय, बऱ्यापैकी 27 आन्सर येते. तर आपण फास्ट मध्ये चेक करूया की आपला आन्सर बरोबर येते की नाही येते. ठीक आहे, मग इथे बघूया बेस किती ते मोजा अगोदर. तर लक्षात घ्या इथे बघा 1 2 3 4 5 आणि 6. तुम्ही जर एक टेक्निक जर वापरली तर बघा पटपट पटपट तुम्हाला आन्सर येऊ शकतात. बघा तर आपल्याला काय माहिती बघा 1 + 2 किती येतात 3. 1 + 2 + 3 काय होणार आहे बघा किती येत आहे 6 येते. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 किती आन्सर येते 10. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 + 5 किती आन्सर येते 15. आणि 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 तर त्याचा आन्सर किती येते 21. जर तुम्ही टेक्निक लक्षात ठेवली तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍडिशन करून किंवा n+1 चा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला तिथे वापरायची सुद्धा गरज येणार नाही. आपण खूप क्विक आन्सर काढू शकतो. आता बघा इथे किती आहेत, तुम्ही जर बेस बघत असाल तर किती आहेत बघा 1 2 3 4 5 आणि 6 येते लक्षात. मग इथे काय होईल 6 नंबरची ऍडिशन किती येते बघा 21. म्हणजे हे किती किती आले 21 बरोबर. आता इथे नंबर देऊया 1 2 2 + 1 किती झाला 3. इथे पण बघा 1 2 2 + 1 किती झाला 3. तर आपण याची ऍडिशन करूया 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि इकडे किती आहे 7. तर याच्यामध्ये जो आपला ऑप्शन ए आहे तो काय आहे करेक्ट आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी नंतर आन्सर दिलेला आहे. तर व्हेरी गुड, तर तुमचा आन्सर बऱ्यापैकी बरोबर आलेलं आहे. तर काही मुलं थोडीशी घाई करताय तर घाई करू नका. ठीक आहे, आता पुढचा जो प्रकार आहे तो थोडासा परत वेगळा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याची एक टेक्निक असते आणि या टेक्निक मध्ये ठीक आहे चुकू द्या, चुकतो तोच शिकतो, थोडंफार चुकतच असतं. आता याच्यामध्ये ट्रायंगल किती आहे तर बरेचसे मुलं अगोदरच सांगायचा प्रयत्न करताय. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत 5 त्रिकोण आहेत. पण याची टेक्निक लक्षात घ्या आणि ही टेक्निक आपल्याला पुढे जाऊन क्रिटिकल एक्झाम्पल मध्ये मदत करणार आहे. तर नीट लक्षात घ्या, याला नंबरिंग जर दिले आपण तर इथे बघा 1 1 2 3 आणि इथे किती येणार आहे बघा 4. तर आपण सेपरेट त्रिकोण जर मोजले तर याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत 1 2 3 आणि 4 त्रिकोण आहेत बघा. येते लक्षात. ठीक आहे,
हा अश्विनी, ठीक आहे, तुझं एक्झाम्पल चुकला असेल, व्हेरी काही हरकत नाही. तर आपण पुढच्या प्रयत्नामध्ये पुढच्या एक्झाम्पल मध्ये प्रयत्न करा आणि व्यवस्थित आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आता लक्ष द्या, आधी टेक्निक समजून घ्या. काय बघा इथे 1 2 3 आणि इथे किती आहेत, 4 त्रिकोण आहेत आणि हा एक मोठा त्रिकोण. म्हणजे काय, कायम लक्षात ठेवा, अशा पद्धतीची जर डायग्राम तुमच्याकडे आली तर हे मधले 4 आणि हा एक मोठा मिळून किती त्रिकोण होतात, 5 त्रिकोण होतात. ठीक आहे. तर आता इकडे लक्ष द्या, या डायग्राम मध्ये सुद्धा आपण 30 टेक्निक वापरू शकतो. नीट बघा आणि आन्सर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू शकता. येते लक्षात? ठीक आहे. ज्ञानेश्वरीने बघा प्रयत्न केला, तिचा चुकला होता, पण आता नेक्स्टला बघूया की आपण ती किती प्रयत्न करून बरोबर देण्याचा प्रयत्न करते. चला, तर याचा आन्सर मला कोण सांगते? जास्तीत जास्त 10 सेकंद घ्या, जास्त वेळ घेऊ नका. शाबाश, खूप मुलं आन्सर देत आहे. तर त्यांचा आन्सर किती येते? 9. प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाहीये, फक्त मी आन्सर वाचतोय. काहींचा आन्सर 8 येते, हरकत नाही, तर थोड्याशा चुका होत आहे. ठीक आहे. तर मी पुढचं एक्झाम्पल आता तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये काय होतंय ते लक्षात घ्या. हे बघा, ह्याप्रमाणेच ही डायग्राम आहे बघा. आता प्रत्येक वेळेस नंबरिंग द्यायची गरज नाही बघा. ह्या त्रिकोणामध्ये परत एक त्रिकोण तुम्हाला दिसत असेल, येते लक्षात? मग याच्यात आपण काय केलं होतं बघा, 4. येते लक्षात? परत ह्या त्रिकोणामध्ये तुम्हाला पुन्हा एक त्रिकोण दिसतोय 4 आणि जो बाहेरचा मोठा त्रिकोण आहे तो किती आहे बघा, 1. मग 4 प्लस म्हणजे 4 अधिक 4 अधिक 1 टोटल त्रिकोण किती येत आहे, 9. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 9 आन्सर दिलेला आहे. थोड्याशा विद्यार्थ्यांचे आन्सर चुकताय, हरकत नाही, तुम्ही घाई करू नका, तुम्हाला नक्कीच आन्सर जमतील. आता पुढचं जे आहे बघा, 12 नंबरचं जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवायचं आहे आणि मला पटकन आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघूया कोण लवकर आन्सर शोधते. त्रिकोणामध्ये त्रिकोण असेल तर टेक्निक लक्षात आली असेल तर फक्त मोजत जायचंय बघा. आतमध्ये किती त्रिकोण आहेत बघा, 1 2 आणि 3. जेव्हा त्रिकोणामध्ये एक त्रिकोण होता तेव्हा 4 + 1. एका त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण होते तेव्हा 4 अधिक 4 अधिक 1. हे लक्षात ठेवा. 2 त्रिकोण होते तर 4 2 वेळा घेतला. आता इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की 1 2 आणि 3 त्रिकोण आहेत. म्हणजे हा मधला हा एक, त्याच्यामधला हा एक आणि त्याच्या आतमध्ये एक असलेला हा एक. तर त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत, तर 3 त्रिकोण आहेत. तर बघूया. हा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आन्सर 13 येते. छान प्रयत्न करताय. चालते. आता आपण सोडून बघूया. तर टेक्निक जर तुमच्या लक्षात आली असेल तर बघा, आपण खूप पटकन याचा आन्सर काढू शकतो. तर हे बघा, आतमध्ये किती त्रिकोण आहे ते लक्षात घ्या, 1 2 आणि किती आहे, 3 त्रिकोण आहेत. मग काय करायचं, फक्त 4 अधिक 4 अधिक 4 आणि बाहेरचा उरलेला एक मोठा तो मिळून किती झाला बघा, येते लक्षात? 4 अधिक 4 अधिक 4 किती झाली, 12. 12 आणि 1 किती झाले बघा, टोटल त्रिकोण इथे किती मिळत आहे आपल्याला, तर 13 त्रिकोण मिळत आहे. किती त्रिकोण मिळत आहे, 13 त्रिकोण. तर खूप विद्यार्थ्यांनी आन्सर बरोबर दिले. तर समृद्धीचा आन्सर 8 आले. ठीक आहे. तर थोडस प्रयत्न करा आणि पुढच्या एक्झाम्पल मध्ये बरोबर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ठीक आहे. आता पुढे बघूया. लक्ष द्या, आपण आता पटपट एक्झाम्पल थोडस डीप मध्ये घेऊन जात आहोत. उदाहरण नंबर 13 बघा. उदाहरण नंबर काय बघतोय आपण, 13. आता याच्यामध्ये पुन्हा आपण प्रकार थोडासा काय केलेला आहे, बदललेला आहे. तर आता एक लक्षात घ्या, ह्या डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये काय आहे की थोडासा फरक आहे बघा. अगोदरची ही डायग्राम आणि ही डायग्राम, ह्या एका त्रिकोणामध्ये काय होता, हा एक त्रिकोण होता. त्याची टेक्निक काय होते बघा, 4 अधिक 1 बरोबर 5. मग आता ह्या त्रिकोणामध्ये पुन्हा एक त्रिकोण आलेला आहे, बरोबर. मग आता काय होणार आहे, त्याचे किती होणार आहे बघा, 4 अधिक 1, बरोबर. आता ह्या रेषांमुळे त्रिकोण काय झालेत, काही तुकडे पडलेत. आपण ते तुकडे मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. येते लक्षात? मग आता नीट ध्यानात घ्या, हे 4 अधिक 1 आणि हे किती झाले बघा, 6. मग आता बघा, 6 आणि 4 10 आणि 1. तर याच्यामध्ये टोटल त्रिकोण किती होतील बघा, तर आपल्याकडे 11 त्रिकोण होतील. किती त्रिकोण होतील, 11. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 11 उत्तर दिलेलं आहे. आता 14 नंबरचं जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. तर बघूया कोण लवकर सोडवतो.
आपल्याला टेक्निक प्लस काउंटिंग ह्या दोन्ही गोष्टींचा वापर व्यवस्थित करायचा. परत बघून घ्या, एका त्रिकोणामध्ये पहिल्या त्रिकोणामध्ये एक त्रिकोण आहे, पुन्हा त्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे. इथे पण तुम्ही बघितले बघा, एका त्रिकोणामध्ये जर दोन त्रिकोण असेल तर आपण काय करतो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आन्सर मध्ये व्हॅरिएशन येते. काहींचं 14, काहींचं 15, काहींचं 12 आन्सर येते. अजून 10 सेकंद घ्या. काहींचं 12 आन्सर येते. ठीक आहे, तर तुमचे 5 सेकंद संपलेले आहेत. तर आता आपण टेक्निकने जाऊया आणि याचा आन्सर पटकन काढण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, एका त्रिकोणामध्ये पहिल्यामध्ये ह्या त्रिकोणामध्ये एक त्रिकोण, त्याच्यामध्ये पुन्हा एक त्रिकोण, म्हणजे एका मोठ्या त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण आहेत. मग काय टेक्निक होईल बघा, 4 + 4 + 1 येथे लक्षात. त्यानंतर ही जी रेषा आहे बघा, ह्या 3 रेषा इकडे मारलेल्या आहेत, त्यामुळे काही सेपरेट त्रिकोण तयार झाले ते आपल्याला करायचे. तर बघा, 1 2 3 4 5 आणि 6 येते लक्षात. मग आता याच्यामध्ये अजून किती मिळवणार आपण, 6 मिळवणार. तर ठीक आहे, तर टोटल त्रिकोण किती येते बघा, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9 आणि 6 किती होत आहे, तर 15. तर ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती झालेले आहेत, तर 15 त्रिकोण झालेले आहेत. तर इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आन्सर बरोबर दिले, काही विद्यार्थ्यांचं आन्सर चुकते. हरकत नाही, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस वाढवाल तेवढं सरावानंतर तुमचे आन्सर्स बरोबर येतील आणि ह्या टॉपिक मधले मार्क्स तुमचे व्यवस्थित काय होतील की तुम्हाला कळतील. ठीक आहे, आता व्हेरी गुड, बऱ्याच जणांचा आन्सर बरोबर आहे. चुकला असेल तर ते पण मुलं प्रामाणिकपणे सांगताय की माझं आन्सर चुकलंय. हरकत नाही, हा प्रामाणिकपणाच तुम्हाला खूप पुढे घेऊन जात असतो. तर खूप छान, व्हेरी गुड. आता आपण पुढे जातोय, तर लक्ष द्या. अजून थोडंसं आपण क्रिटिकल पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर लक्ष द्या. आता पुढचा प्रकार जो आहे, तर तुम्ही बघू शकता की इथे एक तुम्हाला चौकोन दिसतोय आणि ह्या चौकोनामध्ये की बघा अशी कर्णांच्या 2 रेषा मारलेल्या आहेत. आपण पटपट घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचं पटपट थोडं क्रिटिकल मध्ये जाणार आहोत, येते लक्षात. मग आता याला तुम्ही नंबरिंग देऊन घेणार. पहिले काय नंबर देणार, 1 2 3 आणि काय करणार, 4. मग याची टेक्निक काय सांगते बघा, 4 × 2 किती होत आहे बघा, 8. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी मागचे दोन्ही लेक्चर व्यवस्थित ऑब्झर्व केलेले असतील तर ते आन्सर पटपट पटपट व्यवस्थित देत आहे. माझं नाव आहे राम सर. मी तुम्हाला शेवट माझ्याबद्दल माहिती देणार आहे, येते लक्षात. तर तुम्ही माझा चेहरा पण बघू शकता, सगळ्या गोष्टी आपण शेवट बघणार आहोत. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत लेक्चर ऐकायचं आहे आणि थांबायचे. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर पुढच्या याच्यामध्ये पण आपण हीच टेक्निक वापरणार आहोत. बघा, तर आपण नंबरिंग देणार आहोत किंवा नंबरिंग न देताही आपण काय करू शकतो, पटपट पटपट कॅल्क्युलेट करू शकतो. आता लक्ष द्या, हे बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर बघा काय करणार आहोत मग, 8 × 2. तर किती त्रिकोण झालेत बघा इथे, तर टोटल त्रिकोण झाले आहेत 16. तर बरेचसे विद्यार्थी आन्सर बरोबर देत आहेत. आता मी तुम्हाला उदाहरण देतोय बघा, उदाहरण नंबर 17. याच्यासाठी मी तुम्हाला 30 सेकंद देतोय. तेवढाही वेळ तुम्हाला लागायला नकोय. तुम्हाला पटकन याचा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर 30 सेकंद देऊया. शाबाश, बरेचसे विद्यार्थी आन्सर देत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आन्सर येते बघा 32. छान. तर जे मुलं सिरियसली लेक्चर ऑब्झर्व करताय, व्यवस्थित अभ्यास करताय, तर त्यांची जी उत्तरं आहेत ती बरोबर येत आहे बघा. तर खूप छान पद्धतीने प्रयत्न करताय विद्यार्थी.
ठीक आहे, अजून जास्तीत जास्त 5 सेकंद देऊया आपण. तर ठीक आहे, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 32 आन्सर दिले. तर बघूया आपण त्यांचा आन्सर बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला स्पीड कसा मिळवायचा आहे आणि कमी वेळेत उत्तर कसं मिळवायचंय हे आपल्याला बघायचंय. आता नीट लक्षात घ्या, परत एकदा हीच आकृती तुम्ही इथे बघू शकता. मग काय होते बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. याचे किती झाले बघा, 8 गुणिले 2 किती त्रिकोण झाले इथे, 16. आणि परत बाहेरचे बघा हे मोठे मोठे त्रिकोण, हीच आकृती पुन्हा रिपीट झाली. मग काय करणार, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर मग काय होणार बघा, 8 गुणिले 2 परत किती झाले मग 16. 16 आणि 16 किती होत आहे मग, टोटल त्रिकोण किती झाले तिथे, तर 32. तर बऱ्याचशा मुलांनी 32 आन्सर दिलेला आहे. तर काही मुलांचं आन्सर 28 आलेलं आहे, येते लक्षात. तर ते जे आन्सर आहे तर ठीक आहे, याच्यामध्ये ऑप्शन पण नाही बघा 28. तर 28 आन्सर यायला नको होतं. तर आता पटकन 10 सेकंदामध्ये तुम्ही पुढचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. जर टेक्निक लक्षात आली असेल तर फक्त बॉक्स मोजून सुद्धा आपण लगेच सांगू शकतो. तर खूप छान. तर काही मुलं तर 3 ते 4 सेकंदातच आन्सर देत आहे. 48 खूपच सुंदर, छान. 48 छान. जे विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करताय लगेचच आन्सर देत आहे, खूप छान. बघा आपण टॉपिक मध्ये एक्झाम्पलची लेवल कशी वाढवत चाललंय समजून घ्या, की याच्यामुळे आपला स्पीड वाढते, मास्टरी मिळते आपल्याला. तर हे नीट लक्षात घ्या. आता लक्ष द्या. ठीक आहे, ठीक, काय असेल ते असेल. आता लक्ष द्या बघा, इथे काय होते ते नीट समजून घ्या. इथे बघा हे 8 त्रिकोण आहेत, 8 दुने 16. त्यानंतर पुन्हा बाहेर पण काय होतंय बघा, हे नंबरिंग दिली तर 8 पुन्हा 8 दुने 16. आणि परत बाहेरचा जर चौकोन आपण मोजत गेलो तर पुन्हा काय होतील, 8 दुने 16. मग 16 1 16, 16 दुने 32 आणि 16 तरी किती होतात, 48. तर बघा काही सेकंदामध्ये आपण आन्सर्स काढू शकतो, येते लक्षात. मग आपल्याला याच्यामध्ये किती त्रिकोण मिळाले आहेत सगळे, तर त्रिकोण आहेत 48. किती त्रिकोण आहेत, 48. आता ठीक आहे, तुम्ही खूप पटपट आन्सर देताय. आता नीट लक्ष द्या आणि पुढचं आन्सर बघूया कोण पटपट सांगते व्यवस्थित. आता ह्या एक्झाम्पल साठी मी पुन्हा तुम्हाला देतोय 30 सेकंद. आपण 72 सेकंदाचा वेळ न घेता 30 सेकंदातच आपण आन्सर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग मी पुन्हा समजून सांगणार आहे, फास्ट मध्ये सांगणार आहे, कारण तुम्ही मागच्या लेक्चर्स मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्या टेक्निक्स तुम्ही समजून घेतलेल्या आहेत. आता आपण जास्तीत जास्त एक्झाम्पल घेऊन त्याचा सराव करतोय. छान, बरेचसे जण आन्सर देत आहे. तर 26. एकदा एकाने कमेंट केली की पुन्हा करू नका. मी सर्वांचे आन्सर्स बघतोय. कुणाचा तरी 22 28 आन्सर मध्ये व्हेरिएशन दिसते. काही काळजी करू नका, आपण ते व्यवस्थित क्लिअर करूया. 39 11 बघा, याच्यामध्ये हे ऑप्शनच नाही, थोडस काळजीपूर्वक बघा. आणि सांगण्याचा प्रयत्न करा. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर बऱ्याच जणांचा आन्सर 28 येते, काही विद्यार्थ्यांचं 26 येते. ठीक आहे, काहींना समजलेलं नाहीये तर आपण व्यवस्थित सांगूया. तर थोडासा नेटवर्क इश्यू असू शकतो, त्यामुळे हे जे हे आहेत ना, हे छोटे छोटे नंबर तुम्हाला ब्लर दिसत असेल, पण नीट लक्षात घ्या, आपण ह्या ज्या डायग्राम ब्लॅक एकदम स्केच पेननी काढले त्या तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आणि माझा आवाजही व्यवस्थित येत असेल. ठीक, आता तुम्ही भरपूर वेळ घेतलेला आहे. आता यानंतर मी हे एक्झाम्पल तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तर लक्ष द्या, आपण फास्ट हे याचे आन्सर कसं काढायचे ते बघूया. काल तुम्ही टेक्निक बघितल्यात, आन्सर वगैरे शोधलेले आहेत, पण आपण याचा आन्सर बरोबर कशा पद्धतीने काढू शकतो हे आपण बघूया. आता लक्ष द्या, नंबरिंग देण्याची गरज नाहीये. तर बघा 1 2 3 आणि इथे किती आहेत 4. तर मी तुम्हाला सांगितलंय याची ऍडिशन आपल्याला पटकन करता आली पाहिजे. 4 5 6 7 8 9 आणि 10. वाटल्यास आपण या त्रिकोणाला नावं देऊ, A B C D आणि काय बघा
ई नाव दिलेत. मग आता तुम्ही पहिल्या त्रिकोणातले त्रिकोण मोजून घेऊया. तर ए बी सी मध्ये किती त्रिकोण आहेत ते आपण काढूया. तर लक्षात घ्या बघा, पहिल्या एबीसी मध्ये जर याची ऍडिशन केली तर तुम्हाला किती त्रिकोण मिळत आहे? 10 त्रिकोण मिळत आहे, बरोबर. त्यानंतर आपण बी डी सी, नीट लक्षात घ्या, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल त्याच्यामध्ये कळतंय बघा. बी डी आणि सी या त्रिकोणामध्ये आपण त्रिकोण मोजूया. हे बघा इथे 1 2 3 4 नंबरिंग व्यवस्थित देऊन घेतली बघा. पुन्हा जर तुम्ही नीट बघितलं असेल तर हे बघा 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 पुन्हा किती त्रिकोण झाले तिथे? 10. आणि आता इकडचा त्रिकोण आहे बघा आपला सी डी ई. तर याच्यामध्ये आपण बेसला किंवा पायाला नंबर देऊया 1 2 आणि 3. हे बघा 3 आणि 2 5 आणि 1 6. तर इथं त्रिकोण किती झाले? 6. आता नीट लक्षात घ्या आपल्याकडे काय होतंय बघा की हा एक मोठा त्रिकोण बाकी बघा. कोणता? ए बी ई हा एक त्रिकोण आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे हे छोटे छोटे त्रिकोण मिळून पुन्हा एक त्रिकोण तयार होते बघा सी बी ई. कोणता त्रिकोण होते? सी बी ई हा एक मिळून. मग आता बघा 10 आणि 10 किती होत आहे? 20. 20 आणि 6 किती झाले? 26. त्याच्यानंतर हे 27 आणि पुढचं एक काय होईल बघा तर 28. तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती येत आहे? 28. बऱ्याचशा मुलांचं आन्सर 26 आलं होतं. फ्रिक्वेंटली आन्सर 26 दिसत होतं. पण बघा तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर आपण आन्सर पर्यंत व्यवस्थित. अरे वा छान. तर बरेचसे विद्यार्थी म्हणताय की आम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता लक्ष द्या, चुकू द्या, पण आपण आता सध्या आपण प्रॅक्टिस करतोय, येते लक्षात. बऱ्याचशा जणांचे आन्सर बरोबर येते. चला तर वेळ वाया न घालवता आपण काय करूया, पुढचं आन्सर घेऊया. ठीक आहे, उदाहरण नंबर काय बघूया? 20. उदाहरण नंबर 20 मध्ये लक्षात घ्या 1 2 3 4 ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर याचं आन्सर कोणतं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. वेळ आहे 30 सेकंद. बघा आपल्याला 40 एक्झाम्पल घ्यायचे आहेत. उदाहरणं 40 घ्यायचे आहेत. तर पटपट सांगण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर येते 18, काही 13, काही 30, 28 पण काही जणांचे आन्सर येते. 30, 15. बघा 4 ऑप्शन आहे 22, 26, 18 आणि 14. तर यापैकी कोणतं आन्सर येते ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. तर बऱ्याचशा जणांमध्ये कन्फ्युजन आहे, म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊन आलो. ठीक आहे, तर लक्ष द्या बघा आता याच्यामध्ये काय होतंय ते नीट लक्षात घ्या. आपण अगोदर काय करूया की बेस मोजून घेऊया. तर बघा इथे किती आहे बघा 1 2 3 4 आणि 5. मग आता ही जी डायग्राम आहे याच्यासाठी आपण टेक्निक वापरू शकतो. आता लक्षात घ्या बघा 5 आणि 4 9 10 11 12 13 14 आणि 1 15. तर इथे किती त्रिकोण आहेत? 15. आता नीट लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघा एक त्रिकोण आहे बघा. येते लक्षात? याला वाटल्यास मी 6 नंबर देतो आणि इथे एक 7 नंबर देतो. हे छोटे छोटे परत किती त्रिकोण झालेत? 2 त्रिकोण झाले. अजून छोटे त्रिकोण इथे दिसत नाहीये बघा. हा चौकोन आहे, हाही चौकोन आहे आणि हा सुद्धा काय आहे? चौकोन आहे. येते लक्षात? ठीक आहे. मग आता हे तर ते त्रिकोण नाहीये, मग कोणते त्रिकोण राहिलेत बघा. आता मोठे मोठे त्रिकोण बघा. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा एक काय होईल बघा 5. तर हे मोठे मोठे किती त्रिकोण आहेत? पुन्हा 5. मग बघा 15 आणि 5 किती झाले बघा? 20 आणि 2 किती झाले बघा? 22. तर इथे एकूण त्रिकोण किती आहेत? 22. मग आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे? 22. येते लक्षात? ठीक आहे. तर बरेचसे विद्यार्थी व्यवस्थित आन्सर देत आहे. ठीक आहे. अश्विनी व्यवस्थित लक्ष द्या आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आता बघा पुढचंही एक्झाम्पल आहे ते फसवणारे एक्झाम्पल आहे. तर बघूया
याचा आन्सर कोण बरोबर देण्याचा प्रयत्न करत आहे? वेळ आहे पुन्हा 30 सेकंद. व्हेरी गुड. बरेचसे विद्यार्थी आन्सर देत आहे. 8, काहींचं 10 येते. ठीक आहे. म्हणजे बघा अजूनही हे एक्झाम्पल तुम्हाला थोडस फसवत आहे बघा. ठीक आहे. तर मी याचा आन्सर तुम्हाला सांगतोय. आता नीट लक्ष द्या. तर बघा याचे बेस आपण मोजूया. 1 आणि किती आहेत बघा 2. याच्या लक्षात 2 अधिक 1 किती झाले रे 3. ह्या छोट्या ट्रायंगलसाठी आता बघा आपल्याकडे एक मोठा ट्रायंगल आहे आणि त्याचेही 2 बेस तयार होत आहे बघा. मग 1 अधिक 2 पुन्हा किती होत आहे 3. हे झाले 6. आणि बघा जर आपण नंबरिंग दिली बघा छोट्या छोट्या ट्रायंगल आहे बघा 1 2 इथे आहे 3 आणि हे 4. तर हे 2 छोटे छोटे त्रिकोण पुन्हा वाढत आहे बघा. तर ते 2 3 आणि 3 6 आणि 2 किती होत आहे? तर एकूण त्रिकोण याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. तर किती त्रिकोण आहेत? तर 8 त्रिकोण याच्यामध्ये आहे आणि आपला ऑप्शन क्रमांक जो 2 आहे तो आपला काय आहे? बरोबर आहे. येते लक्षात? तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आन्सर बरोबर आले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आन्सर चुकलं देखील होतं. हरकत नाही. तर असेच फसवणारे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि आपण घाई करतो आणि आन्सर चुकवतो. येते लक्षात? तर यानंतर आपण पुढे जातोय. ठीक आहे. आणि प्रकार बदलतोय. तर आपण जातोय आता चौकोनामध्ये. येते लक्षात? तर चौकोनामध्ये 2-3 प्रकारच्या आकृत्या असतात. आता फक्त एकच एक्झाम्पल मी सांगणार आहे आणि पुढचे तर इतर मुलांना कमेंट करून डिस्टर्ब करू नका आणि तुम्ही त्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. तर तुम्ही फक्त ह्या स्क्रीनवर जे एक्झाम्पल दिसते त्याकडे लक्ष द्या आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. येते लक्षात? ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता तर त्याच पद्धतीने आपण काय करायचंय फक्त एक्झाम्पल कडे लक्ष देऊया. आता लक्ष द्या. पुढे बघा. चौकोनामध्ये 2 प्रकार असतात. दिलेल्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत हे तुम्हाला मोजायचं आहे. येते लक्षात? तर पहिला जो प्रकार आहे तो सिमेट्रिक. आता सिमेट्रिक म्हणजे काय ते नीट लक्षात घ्या. इकडे 3 त्रिकोण असेल चौकोन असेल तर इकडेही किती चौकोन असतील? 3 चौकोन असतील. याची टेक्निक काय? नंबरिंग करा. 1 2 3 पटपट घेऊया. इथे काय करूया 2 इथे किती आहे 3. तर आपल्याला टेक्निक माहिती आहे 3 आणि 2 5 आणि 1 6. याची बेरीज किती आली बघा 6. परत इकडे 3 आणि 2 5 आणि 1 किती झाले बघा 6. तर या दोघांचा तुम्हाला काय करायचं आहे फक्त गुणाकार करायचा आहे. तर लक्षात घ्या 6 गुणिले 6 तर टोटल चौकोन किती मिळतात इथे 36. येते लक्षात? व्हेरी गुड. आता बघा फक्त 10 सेकंदाचा वेळ देतोय मी तुम्हाला आणि तुम्हाला पुढच्या जे चौकोन दिसत आहे त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचं. हे ठीक आहे. हे झालंय 36चं झालंय. आता पुढचं एक्झाम्पल तुम्हाला कन्सेप्ट कळली की नाही त्याच्यासाठी एकच एक्झाम्पल घेतलं आपण एका टाईपचं एक. तर 100. बऱ्याच जणांचा आन्सर येत आहे 100. ठीक आहे. शाबाश. तर तुम्हाला टेक्निक कळली आहे आणि तुम्ही खूप फास्ट आन्सर देत आहे. तर बऱ्याचशा मुलांनी 10 सेकंदाच्या आतही आन्सर दिले तर खूपच छान. आपण पटकन घेऊया. आता प्रत्येक वेळेस नंबरिंग द्यायची गरज नाही. तर तुम्हाला फक्त ऍडिशन जरी पटपट येत असेल तर हे बघा 1 2 3 4. तर मी तुम्हाला मागाशी टेक्निक सांगितले बघा 4 5 6 7 8 9 1 10. तर इथे किती झाले बघा 10 आणि इकडे पण जर तुम्ही मोजले तर इकडे किती होतात 10. मग या दोघांचा तुमचा गुणाकार होईल 10 गुणिले 10. टोटल चौकोन किती आले इथे मग 100. किती चौकोन आले तिथे 100. आता ही आकृती सारखी होती. आता पुढची आकृती आहे ती कशी आहे बघा वेगळी पण टेक्निक तीच आहे. तर तुम्ही बघा इकडे 3 चौकोन दिसत आहे आणि इकडे किती चौकोन दिसत आहे तुम्हाला 4 चौकोन दिसत आहे. तर तुम्हाला सांगता येत असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तर बघा 1 अधिक 2 अधिक 3 किती होत आहे मग 3 आणि 2 5 आणि 1 किती होत आहे 6. त्यानंतर 4 5 6 7 8 9 आणि 1 10. मग काय होईल बघा 10 गुणिले 6 तर किती होणार आहे 60. जरी असिमेट्रिक म्हणजे काय
की इथे इकडे जे चौकोन आहेत आणि इकडे चौकोन आहेत हे जरी सारखे नसले तरी सुद्धा टेक्निक तीच आहे आणि आपण पटकन याचा आन्सर काढू शकतो. तर चला पुढचं एक्झाम्पल मी तुमच्यासाठी ठेवलंय, तर बघूया किती जण मला पटकन आन्सर सांगते. 10 सेकंदाचा वेळ देतोय मी तुम्हाला. ठीक आहे, काही जणांचा आन्सर येते 210. पटकन, एवढा वेळ घेऊ नका, कारण आपला टॉपिक क्लिअर झालाय. आपण दोनदा बघतोय, त्याचं एक उदाहरण बघतोय आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर सांगायचे. आपल्याला स्पीड इन्क्रीज करायचं, आपला स्पीड वाढवायचा आहे. खूप छान. 210 210. काहींचा आन्सर 200 येते. याचा अर्थ कुणाला तरी थोडंसं कन्फ्युजन असू शकतं. तर ठीक आहे, तर तुम्ही प्रयत्न केलाय. आता फक्त चेक करून घ्या की आपला आन्सर कोणतं बरोबर आहे, यातला कोणता पर्याय बरोबर आहे. येते लक्षात? तर लक्ष द्या. बघा आता आपल्याला 1 2 3 4 5 आणि किती आहे 6. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ज्या वेळेस आपल्याकडे 6 नंबरची ऍडिशन घ्यायची असते तर ती ऍडिशन किती मिळते? 21. मी तुम्हाला सांगितलं बघा, 5 नंबरची ऍडिशन घ्यायची असेल तर ती किती मिळते? 15. बघा इम्प्रूव्हमेंट कशी करायची की आपल्याला म्हणजे स्पीड कसं वाढवता येईल हे बघायचे. 4 नंबरची बेरीज किती येते? 6. 3 नंबरची बेरीज 10 आणि 3 नंबरची बेरीज किती येते? 6. 2 नंबरची बेरीज किती येते? 3. हे जर तुम्हाला माहित असेल तर खूप पटकन तुम्ही आन्सर काढू शकता. मग 1 2 3 4 5 6. 6 नंबरची बेरीज किती येते? 21. म्हणजे इथे किती येणार? 21. ठीक आहे. आता इकडे किती आहेत? 1 2 3 4. तर 4 नंबरची बेरीज किती येते? किती येते बघा? 10. किती येते? 10. मग 21 गुणिले 10, 21 10 किती होतात? 210. तर भरपूर विद्यार्थ्यांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. तर व्हेरी गुड. आपला याच्यातला कोणता पर्याय बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 3 आपला काय आलेला आहे? बरोबर आलेला आहे. ठीक आहे. मग आता पुढे जाऊया. परत आपण आकृती बदलतोय. आता नीट लक्षात घ्या. एक मी समजून सांगतोय, पुढचं तुम्ही करायचं. सरळ सोपं आहे बघा. आता ही जी आकृती आहे याच्यामध्ये फक्त आपण उभी आकृती केलेली आहे. तर लक्ष द्या, याला नंबर देऊया 1 आणि 2. 2 आणि 1 किती झाले बघा? 3. याचा आन्सर तुम्ही सांगितलं तरी चालेल. 1 2 3 आणि 4. तर या 4 अंकांची बेरीज किती येते? 10. मग 10 गुणिले 3 किती आन्सर येतं याचं? 30. किती आन्सर येतं? 30. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आन्सर 30 पण दिलेला आहे. तर तुम्हाला मागचं लेक्चरही व्यवस्थित समजलेलं आहे आणि तुम्ही छान प्रॅक्टिस करत आहात. तर खूपच छान. चला पुढच्या एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला 30 सेकंद देते बघा. उदाहरण नंबर 28 पर्यंत आले. आपल्याला 40 उदाहरणं घ्यायची आहेत. ठीक आहे. तर बघूया शेवटपर्यंत कोण टिकते आणि पटपट आन्सर सांगते. छान एक्झाम्पल आहे बघा 28 नंबरचं. अश्विनी वरकड, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन आहेत 24 22 26 आणि 28. तर काही जणांचा आन्सर 26 येते. पटकन प्रयत्न करा. बघा कन्फ्युजिंग एक्झाम्पल्स येत असतात, हे नीट लक्षात घ्या. तर ठीक आहे. तर आपण खूप पटपट घ्यायचं, आपल्याला थोडेसे एक्झाम्पलचे जास्त घ्यायचे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. आता लक्ष द्या. हे बघा 1 2 3 4. इकडून देऊया 1 2 3 आणि 4. तर इकडून जर नंबरिंग द्यायची ठरली तर काय होणार आहे? 1 2 आणि 3. काय होतंय ते नीट लक्षात घ्या. आता 1 ते 4 अंकांची बेरीज किती मिळते तुम्हाला चांगलं माहिती आहे. किती येते? 10. किती येते? 10. त्यानंतर पुन्हा 1 ते 4 अंकांची बेरीज किती येते? 10. म्हणजे इथे 10 चौकोन आहेत. त्यानंतर बघा 1 2 आणि 3. 3 2 5 आणि 1 6. तर ह्या चौकोनांची बेरीज किती येते? 6. तर लक्ष द्या, 10 अधिक 10 अधिक 6 इथपर्यंत ठीक आहे बघा. यांची ऍडिशन किती येते बघा? 26. आता लक्ष द्या, इथे एक नंबर काय झालाय बघा, नंबरिंग रिपीट झाली आणि इथे सुद्धा एक नंबरिंग काय झालीये? रिपीट झालीये. तर मग आपल्याला काय करायचे आता? हे 2 चौकोन जे एक्स्ट्रा झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत, ते वजा करायचे आहेत. 26 वजा 2. तर आपल्याला किती चौकोन मिळतात इथे? 24. तर बऱ्याच लोकांनी आन्सर दिलेला आहे. तर नंदा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर इथे बघा
किती आलेत बघा, तर 24 हा पर्याय बरोबर आलेला आहे. बऱ्याच जणांनी आन्सर दिले बघा. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल नंबर 29. फक्त 5 सेकंदाचा वेळ देतोय. चला, कोण सोडवते पटकन सांगा. चला नंदा, आन्सर सांगा चला पटकन. 20, 15, 15. ऑप्शन बघा, इथे 17 आहे, 17 आहे, 19 आहे, 21 आहे आणि 23 आहे. काही जणांचा आन्सर येते 19, काही जणांचे येते 21. तर एवढा वेळ तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तर पटकन बघा, आपल्याला नंबरिंग द्यायची. हे बघा 1, 2, 3 आणि 4. आता पुन्हा इकडे 1, 2, 3 आणि 4. हे बघा, हे कन्फ्यूज करणारे एक्झाम्पल आहेत. तर बघा 1 ते 4 नंबरची बेरीज किती येते? 10. पुन्हा 1 ते 4 नंबरची बेरीज किती येते? लक्षात घ्या 10. म्हणजे इकडे 10 चौकोन, इकडे 10 चौकोन. मग 10 आणि 10 मिळून किती झाले बघा, टोटल चौकोन किती झाले? 20. पण एक जो चौकोन आहे तो दोघांमध्ये काय झालेला आहे? कॉमन आहे. म्हणून तो एक आपल्याला काय करावा लागेल? यातनं कमी करावा लागेल. म्हणजे तो रिपीट झालाय. म्हणून किती येते आन्सर? 19. तर आपला कोणता पर्याय बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आणि आन्सर किती येते? 19. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण 30 नंबरचं. चला बघूया कोण सांगते पटकन. फक्त 5 सेकंदाचा वेळ घ्या. हे तुम्हाला फसवणारे एक्झाम्पल आहेत, तर हे लक्षात घ्या. अश्विनी वरकड, आन्सर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भावना, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 29. व्हेरी गुड. आता तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली बघा. तर सगळ्यांचे आन्सर 29 येत आहे. तर खूप छान. तर तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं आहे. लक्षात येते, सगळ्यांचे आन्सर 29 येते आणि खूप स्पीड मध्ये येते. आता लक्ष द्या बघा, परत एकदा आपण चेक करूया. लक्ष द्या. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, पुन्हा इथं 3 नंबर रिपीट होते. 4 आणि 5. जो रिपीट होते त्याला वाटलंच तुम्ही सर्कल करा. आता बघा 1 ते 5 अंकांची बेरीज किती येते? पुन्हा 1 ते 5 अंकांची बेरीज किती येते? 15. म्हणजे इथे किती चौकोन आहेत? 15. पुन्हा इकडे 1 ते 5 अंकांची बेरीज किती येते? 15. मग हे 15 आणि हे 15 किती झाले? 15 अधिक 15 30. येते लक्षात? पण एक जो कॉमन आहे तो आपल्याला एक एक्स्ट्रा झालाय, डबल मोजलाय, तो आपल्याला कमी करावा लागेल. मग 30 मधनं एक गेले, किती उरत आहे? तर 29. तर जवळपास 100% मुलांनी आन्सर बरोबर दिले. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली. आता हा सुद्धा प्रश्न फसवणार आहे. तर 5 सेकंदात त्याचं उत्तर द्या. चला पटकन. तर उत्तर येते बऱ्याच जणांचं 15. शाबाश. म्हणजे कन्सेप्ट सर्वांना क्लिअर झालेली आहे. फसवणारा जरी प्रश्न आला तरी सुद्धा आपण न फसता पटकन उत्तर देणार आहोत. तर लक्षात घ्या, सरळ नंबर द्यायचे ते 1, 2, 3, 4, 5. आणि 5 अंकांची बेरीज किती येते? 15. मग आपला कोणता ऑप्शन बरोबर आहे? तर 15. ठीक आहे, खूप छान. आपण पुढच्या प्रकाराकडे जातोय. लक्ष द्या. चला पटकन सांगा. चला प्रत्येकाला आपण जास्तीत जास्त 10 सेकंद देतोय. पटकन आन्सर सांगा. चला याचं बघूया आता कोण सांगते. आपण थोडंसं क्रिटिकल एक्झाम्पल्स कडे चालले हळूहळू. हा, काहींचा आन्सर यायला सुरुवात झाली. 15. तर बघा 15 तर नाहीये. म्हणजे बघा एक्झाम्पल बदललं की लेवल बदलली की तुमच्या थोडंसं कन्फ्युजन अजूनही आहे. आपण चौकोनामध्ये पण थोडंसं पुढे पुढे चाललंय, डीप लेवल पर्यंत पोहोचतोय. काहींचा आन्सर येते 27. खूप छान प्रयत्न करता येते. 29. व्हेरी गुड. 27. ठीक आहे, तर मी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. तर हे खूप छान आणि इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहेत, खूप वेळा विचारलेले आहेत. आणि चौकोनामधला शेवटचे 2 एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर लक्ष द्या, इथे काय करणार आहोत आपण? 1, 2, 3 आणि 4 काय नंबर देणार आहोत? इकडे बघा, समजा हे बघा 1, 2, 1, 2. आकृती कशी बघा बरं? सिमेट्रिक आहे. कशी बघा? सिमेट्रिक. म्हणजे दोन्ही बाजूला काय दिसतंय? सारखे चौकोन तुम्हाला दिसतंय. पण एक इथं काय होतंय? समजा 2 आणि 1 किती झाले बघा? 3.
1 आणि 2 ची बेरीज किती झाली 3. आणि अशा वेळेस आपली ट्रिक काय सांगते की या दोघांचा काय करायचं आहे गुणाकार. मग 3 त्रिक किती होत आहे 3 गुणिले 3 किती झाले बघा 9. पुन्हा इथे पण तेच होणार आहे 1 2 1 2. मग बघा 2 आणि 1 किती झाले 3. 2 आणि 1 किती झाले 3. पुन्हा 3 त्रिक किती झाले बघा तर 9. असं कन्फ्युज करणारे तुम्हाला उदाहरणं येतात. लक्षात घ्या. इथे 1 2 1 2. 2 आणि 1 किती झाले बघा 3. इकडे पण 3. 3 गुणिले 3 किती झाले पुन्हा 9. मग आता हे बघा 9 अधिक 9 अधिक 9. 9 त्रिक 27. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एकूण किती चौकोन आहेत तर 27. तर बऱ्यापैकी आन्सर 27 आलेला आहे. चला पुढचं 32 नंबरचं इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. चल बघूया कोण सोडवते. चला सांगा कोणता ऑप्शन बरोबर येईल. 32 नंबर ज्याला कॉमन कळले ना की तो लगेच सांगू शकतो. बऱ्याच जणांचे आन्सर 27 येते. व्यवस्थित प्रयत्न करा. फक्त 10 सेकंद देणार आहे मी तुम्हाला. पंचवीस बऱ्याच जणांचा आन्सर येते. 27. तर लक्षात येते की काही मुलांना थोडंसं कन्फ्युजन आहे. तर पटपट पटपट आता मी घेतो बघा. नंबरिंग देऊया बघा 1 2 1 2 1 2 या पद्धतीने 1 आणि इकडे किती येणार बघा तर 2. आता लक्षात घ्या की इथे काय होतंय की हा जो 2 नंबर आहे तो इथे कॉमन आहे आणि इथे पण काय आहे कॉमन आहे बघा. हे नीट लक्षात घ्या. 1 2 1 2 मुळे कॉमन 1 2 1 2 मुळे हा काय झाला कॉमन. आणि जे लोक कॉमन असतात ते आपण काय करत असतो वजा करत असतो. आता नीट लक्षात घ्या ही काय आहे सारखी आकृती बघा. इकडे पण 2 इकडे पण 2. 2 आणि 1 किती झाले बघा 3. 2 आणि 1 किती झाले बघा 3. 3 त्रिक किती झाले 9. म्हणजे याच्यात 9 आहे. पुन्हा हा जर चौकोन पकडला तर याच्यातही 9 आहे. पुन्हा हा चौकोन पकडला तर याच्यातही 9 आहे. तर 9 त्रिक किती होत आहे बघा 27. आणि या 27 मधून तुम्हाला किती वजा करावे लागतील जे 2 कॉमन आहेत. मग 27 वजा 2 तर किती मिळेल बघा 25. किती मिळेल 25. तर बऱ्याचशा मुलांनी आन्सर बरोबर दिले. आता पुढची कन्सेप्ट आपण घेऊया. तर पुढचा प्रकार आहे चौरस. मग आता चौकोन आणि चौरस मध्ये फरक असतो. तर चौरस म्हणजे काय चौरस चारही बाजू सारख्या असतात हे तुम्हाला माहितच असेल. सरांनी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. तर ठीक आहे. तर मला याच्यामध्ये आपल्याला नंबरिंग करावे लागेल. तर काय करूया 1 2 3 4 आणि 5. 2 3 4 आणि 5. तर याची टेक्निक काय सांगते ते नीट लक्षात घ्या. तर बघा शेवटच्या नंबरने शेवटच्या नंबरला गुणायचे. 5 गुणिले 5 किती झाले बघा 25. 4 गुणिले 4 किती झाले बघा 16. 3 गुणिले 3 किती झाले बघा 9. 2 गुणिले 2 किती झाले बघा 4. आणि एकाचा एकच राहिला. आता या सगळ्यांची काय करायची फक्त आपल्याला बेरीज करायची. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे सुद्धा केलेलं दिसते. तर याची बेरीज किती येते तर तुम्ही मला सांगू शकता. 25 अधिक 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. तर टोटल केलं तर बघा इथे 5 हातचा आला पुन्हा पुढे 2 आणि 1 पुन्हा हातचा आला 2. तर किती होत आहे बघा 5. तर इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर एकूण चौरस किती आलेले आहेत 55. तर मला पटकन 34व्या उदाहरणाचं तुम्हाला काय करायचंय उत्तर सांगायचे. तर बघूया कोण पटकन याचा आपल्याला आन्सर बरोबर देते. चला अश्विनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. राणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा 20. बऱ्याच जणांचा आन्सर येते. त्यांचं म्हणणं आहे 20. पण बघा ऑप्शन नाहीये त्याच्यामध्ये. 40 आहे 45 आहे 35 आहे 55 आहे. अश्विनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भावना उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 40. तर बरेचसे विद्यार्थ्यांचे आन्सर 40 येते. तर बघूया आपण पटकन बघून घेऊया. तर नंबरिंग करूया 1 2 3 4 आणि 5. आपण चौरस मोजतोय 2 3 आणि 4. शेवटच्या अंकांचा आपल्याला गुणाकार घ्यायचा. ठीक आहे. मग लक्षात घ्या बघा 4 आणि 5 चा जर गुणाकार केला तर 4 पंचे किती होतात 20. 3 आणि 4 चा जर गुणाकार केला तर 4 त्रिक 12. 2 आणि 3 चा जर गुणाकार केला तर काय होत आहे 6. आणि शेवट जे 2 नंबर उरलेत 1 आणि 2 त्यांचा जर गुणाकार केला तर बे 1 बे. आता यांची तुम्हाला काय करायची आहे बेरीज करायची.
तर बघूया किती आहे बेरीज 6 7 8 9 10 0 चला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. तर इथे चौरस किती आलेले आहेत तर 40. तर भरपूर विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता पुढची जी जो टॉपिक आहे तो आहे कोन. तर बघा कोन आणि त्रिकोण मोजणं हे जे आहे हे एकच टेक्निक वापरली जाते. तर त्याला तोच फॉर्म्युला असतो n इन ब्रॅकेट n + 1/2. तर इथे किती बघा 1 2 3 आणि 4. तर 1 ते 4 अंकांची बेरीज किती येते बघा तर 10. किती येते 10. तर मग इथे किती कोण आहेत 10. तर मला याचा पटकन आन्सर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा याच्यामध्ये किती कोण आहेत. 36 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. थोडेच राहिलेत आपले आता. पटकन सांगण्याचा प्रयत्न करा. 21. बऱ्याच जणांचा आन्सर येते 21. 21. छान. तर आपण जास्त वेळ न घेता आपण लगेचच क्लिअर करूया. हे बघा नंबर द्यायचा 1 2 3 4 5 आणि 6. तर 6 अंकांची बेरीज किती येते 21. मी तुम्हाला सुरुवातीला टेक्निक सांगितली बघा. पहिल्या 2 अंकांची बेरीज 3 अंकांची बेरीज 4 अंकांची बेरीज 5 अंकांची बेरीज आणि 6 अंकांची बेरीज किती येते बघा 21. तर याचा आन्सर काय आला 21. तर तुमचा ऑप्शन क्रमांक 4 काय आहे तर बरोबर आहे. तर यानंतर आपण पुढे जातोय. तर लक्ष द्या. तर पुढचा टॉपिक आहे रेषाखंड. काय आहे रेषाखंड. तर रेषाखंडाला सुद्धा पुन्हा 30 टेक्निक आहे. आता लक्षात घ्या इकडे जो आहे तो इथे आहे किरण आणि इकडे पण जो आहे तो काय आहे तर हा सुद्धा काय आहे किरण आहे. तर मध्ये नंबरिंग करूया 1 2 आणि 3. 3 अंकांची बेरीज किती होईल बघा 3 + 2 + 1 किती होतील बघा. तर मी 3 अंकांची बेरीज तुम्हाला सांगितली ती किती येते 6. तर याच्यामध्ये दिलेल्या आकृतीत किती रेषाखंड आहेत तर सगळे रेषाखंड किती आहेत तर 6 आहेत. येते लक्षात. चला इथे इथले रेषाखंड तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा. फक्त इथे ध्यानात ठेवा की इथं किरण आहे हा. इथून पुढचा किरण याला नंबरिंग देता येणार नाही. मग बघा 1 2 3 4 5 आणि 6. मग 6 अंकांची बेरीज किती येते 21. शाबाश. तर खूप लोक एकदम छान पद्धतीने उत्तर देत आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे 21. मग इथे पण आपण तेच करणार आहोत. फक्त नंबरिंग करणार आहोत 1 2 3 4 5 6 आणि 7. तर तुम्हाला माहिती आहे 6 अंकांची बेरीज किती येते 21. 21 आणि 7 किती होतात मग किती होतात सांगा 28. छान. तर बघा सेकंदामध्ये उत्तर आपण देऊ शकतो. तर बरेचसे विद्यार्थी उत्तर देत आहे. तर याचं उत्तर किती येते बघा 28. आता पुढचा जो आहे तो नीट लक्षात घ्या की हे जे बिंदू होते ते एकाच रेषेत होते. आता हे जे बिंदू आहेत की बघा हे थोडेसे बाजूला बाजूला आले. जर 2 बिंदू जोडले तर आपल्याला एक रेषा काढता येणार आहे. 3 बिंदू जोडले तर किती रेषा काढता येणार बघा 1 2 आणि ही एक 3. इथे किती रेषाखंड काढता आले 3. आता किती घेतलेत आपण 4 बिंदू घेतलेत. लक्षात घ्या 1 2 3. त्यानंतर 1 2 आणि इकडचा एक 3. येते लक्षात. तर 1 2 3 4 5 आणि 6. जर 4 घेतले तर किती काढता येत आहे 6. तर अशाच प्रकारे जर आपण 5 घेतले तर पहिल्या बिंदूतून जोडून घ्या. नंतर दुसऱ्या बिंदूतून जोडा. नंतर तिसऱ्या बिंदूतून जोडा. लक्षात येते. तर अशा प्रकारे आपण जर जोडत गेलो तर आपल्याकडे एक ट्रिक तयार होते बघा n इन ब्रॅकेट n - 1/2. समजा इथे किती बिंदू आहेत 5. तर 5 मधनं 1 कमी करा काय होईल बघा 4 भागिले काय घेतो आपण 2 बे 1 बे बे 2 4. तर 5 दुने किती होतील तर किती होतील बघा 10. किती होतील 10. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किती रेषाखंड काढता येणार आहेत 10. मग आता पुढचं जे एक्झाम्पल आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये ठीक आहे तुमच्या कमेंट येत आहे की छान शिकवत आहे व्हेरी गुड. पण आपल्याला एक्झाम्पल जास्त घ्यायचे मित्रांनो. तर लक्ष द्या. हे बघा बिंदू किती दिले बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 बिंदू आहेत. तर मला सांगा इथे किती रेषाखंड काढता येतील. हा टाइम संपलेला आहे. आपण थोडंसं पुढे गेलो तर काय फरक पडणार नाहीये. लास्ट एक्झाम्पल आहे याच्यानंतर मग आपण थांबणार आहोत. तर बऱ्याच जणांचं उत्तर येते 21. तर लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7. त्याची टेक्निक काय सांगते आपल्याला 7च्या नंतर एक कमी नंबर घ्यायचा 6 भागिले काय करतो आपण 2 बे 1 बे बेत्रिक 6 7 किती येत आहे 21. तर इथे जर तुम्ही पाहिले तर किती रेषाखंड काढता येईल आपल्याला 21. तर ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे 3.
आता हे शेवटचं एक्झाम्पल आहे आणि यानंतर आपण थांबणार आहोत. तर बघा, एका वर्तुळावरील 9 बिंदू जोडून रेषाखंड काढले आहेत, तर जास्तीत जास्त किती रेषाखंड तुम्हाला काढता येतील? पुन्हा तीच टेक्निक आहे, फक्त इथे किती आहेत? 9 बिंदू दिले. तर मला कोण सांगते याचा आन्सर किती येईल? हो हो, वेळ झालेला आहे, आपण थांबतोय. बोला पटकन. ठीक आहे, तर बघा 9 गुणिले काय होत आहे बघा 8 आणि भागिले 2. बे एक बे, बे चोक 8. तर 9 चोक किती होतात बघा? तर 36. तर इथे आपल्याला किती रेषाखंड काढता येतील? 36. तर ठीक आहे, आपलं लेक्चर इथे संपलेलं आहे. तर माझं नाव मी पुन्हा एकदा सांगतोय, माझं नाव आहे राम सर, येते लक्षात. तर नक्कीच आपण अजूनही आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे होते, ठोकळ्याचे पण काही एक्झाम्पल होते. तर ठीक आहे, टाइम झालेला आहे, तर आपण इथे थांबतो आहे आणि आपलं लेक्चर संपवतोय. ठीक आहे.